तर खूप चांगली स्पर्धा इथे मात्र पार पाडण्यात आली. छत्रपती क्रिकेट संघ कुळगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली. नगरसेवक ट्रॉफी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब, त्याचबरोबरीनं हर्षदाताई रमेश सोळसे मॅडम आणि बदलापुरातील एक नामांकित उद्योजक नाना सोळसे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपण पाहिली आहे. खरं तर गीतेजी ठाकरे आणि करणजी धुळे यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं आयोजन देखील पाहिलं. तर स्पर्धा इथे मात्र संपन्न झाली. खूप चांगला क्रिकेट सर्व खेळाडूंनी दाखवला आणि सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करू, सर्व टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे इथे मात्र बोलतोय. खरं तर खूप चांगला क्रिकेट सर्वच खेळाडूंनी खेळला, खूप चांगला क्रिकेट सर्व संघांनी खेळला, परंतु बेस्ट बॉलरचा किताब आपण इथे मात्र देऊया. एक सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबर 1000 रुपये धनराशी देऊन आपण सन्मानित करू. मित्रांनो, सर्वच खेळाडूंचा खेळ भरपूर चांगला झाला, परंतु ज्या खेळाडूनं सर्वात जास्त विकेट संपादित केले आणि अक्षरशः मोठमोठ्या खेळाडूंना ज्याने मात्र इथे बाद केलंय तोच खेळाडू. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 2 गाव 1 टीम अशी संकल्पना होती आणि त्यातून तो संघ पुढे सरकला. खडे गोलवली आणि आशियाई संघाचा समीर ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. चला समीर, आपण या. समीर नसतील तर टीमचा कोणी प्रतिनिधी असेल आपण यायचं आहे. बेस्ट बॉलरचा किताब स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो. रमेशजी जनार्दन सोळसे साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॉलरचा किताब. तेजस्वी ठाकरे देखील आहेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण इथे मात्र सन्मानित करू. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. आमचे बाळा मेहर देखील आलेत, या पण मंचावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यानंतर बेस्ट बॅट्समन हा किताब आपण देतोय. खरं तर सर्व खेळाडूंनी चांगला क्रिकेट खेळला, परंतु मोठमोठ्या संघाला बीट करत असताना ज्यांनी मात्र कालचा दिवस गाजवला, त्यानंतर चांगल्या खेळाडूंना इथे मात्र ज्यांनी दिवसा ढवळा आसमान दाखवला असा खेळाडू मागील मागील स्पर्धेमध्ये जोवलीकर चषकामध्ये त्यांनी सिरीज मिळवली, परंतु या स्पर्धेमध्ये देखील तो कुठे कमी नाहीये. बेस्ट बॅट्समनचा किताब मिळतोय श्रेयस इंदुरकर. गोपी गजानन संघाचा श्रेयस इंदुरकर, एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला क्रिकेट, परंतु मित्रांनो श्रेयस इंदुरकर यांच्याबद्दल मी थोडंसं बोलणार. पंचांनी त्यांना बाद घोषित केले, परंतु पंचांची कोणत्याही प्रकारचा बाद न घालता मैदान सोडलं. एकदा जोरदार टाळ्या श्रेयस इंदुरकर यांच्यासाठी. खेळाडूवरती त्यांनी देखील दाखवली, त्यांचं कौतुक आपण नक्कीच करू. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करू. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतो. रोख रक्कम 25,000 रुपये एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी जनार्दन सोळसे साहेब, त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000 व 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो. संघ आहे खडे गोलवली आणि त्याच्या साथीनं आशेळी. चला यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यानं नक्की त्यांचं देखील आपण कौतुक करू. खूप चांगला क्रिकेट, मोठमोठ्या संघांना परास्त करत असताना संघ पुढे सरकला. अभिनंदन रोहित बालेराव उर्फ किडनी. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतो. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ, परंतु मार्दमाचं किताब देखील आपण देतोय. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. रोख रक्कम 25,000 देखील रमेशजी सोळसे साहेब त्यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी देखील त्यांच्याच माध्यमातून आपल्याला लाभली आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला क्रिकेट आणि आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला क्रिकेट खेळला आहे. 40+ ओपन गटातून संघ पुढे सरकला. गोपी गजानन संघ 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. चला यायचं आहे पूर्ण टीम. रमेशजी सोळसे साहेब यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 25,000 व ट्रॉफी. 25,000 आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय.
रोख रक्कम 25,000 आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण गोपी गजानन या संघाला इथे मात्र सन्मानित करतो. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करू. खूप चांगला क्रिकेट नेहमीच खेळला जातो. ओपन गट असेल, ग्रामीण गट असेल, नेहमीच मोठमोठ्या खेळाची वर्णी लागत असते. आणि ज्या संघानं खरं तर दुसरा दिवस गाजवला तो संघ तारिकभाई सय्यद यांचा सिल्वर स्टार भिवंडी रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय सिल्वर स्टार भिवंडी संघ. अभिनंदन. प्रथम पारितोषिक आपण देऊ पडतो त्याआधी आपण देतो मॅन ऑफ द सिरीज आणि त्याआधी देतो आपण मॅन ऑफ द मॅच. येस, आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता. अजय आपण यायचं आहे. खूप चांगली बॅटिंग अजय यांनी केली. तो मॅन ऑफ द मॅच बाकी होता तो आपण आता इथे मात्र देऊन सन्मानित करू अजयला. पीके अँड सन्स डोंबिवली या संघाचा खेळाडू आहे. अजयला आपण सन्मानित करू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या खेळाडूंना मागे सारलं, मोठमोठ्या संघांना मागे सारलं आणि खूप चांगली बॅटिंग केली. आजच्या दिवसामध्ये ज्याच्या बॅट पाहून अर्धशतक देखील आलंय असा खेळाडू ज्याच्या नावावरती आपण पाहतो 3,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. कोण असेल, कोणी सांगू शकतो का? शेखर दळवी ठरले या स्पर्धेतील मालिकावीर. एवढ्या टाळ्याने आपण कौतुक करू. रोख रक्कम 3,000 व त्यानंतर आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. फक्त एकच प्रश्न आपण विचारणार आहोत, जास्त आपण विचारणार आहोत शेखर दळवी यांना. शेखर दादा, आज 40+ क्रिकेट खेळत असताना खरं तर सिरीज देखील मिळाली. त्यानंतर या फिटनेस बद्दल तुमच्या काय सांगाल? फिटनेस तर मी रोज अर्धा घंटा मला करायला लागते, नाहीतर मला दिवसच चांगला जात नाही. आणि सकाळी उठून मी अर्धा घंटा किंवा पाऊण घंटा फिटनेस करतोय, त्यानंतर घराबाहेर पडतोय. यंगस्टर खेळाडूंना काय संदेश द्याल? यंगस्टरनी पहिली तर गोष्ट लेदरला जास्ती प्राधान्य द्यावे. टेनिस रबर कमी केला, लेदर जास्ती केला. त्यानंतर तुम्हाला टेनिस आणि रबर एकदम इझी जाईल लेदर खेळले तर. बस दुसरं काय नाही करायचं. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पारितोषिक नेहमीच मिळतात, परंतु आज पावसाळी क्रिकेट खेळत असताना 40+ मधून तुम्हाला सिरीज मिळाली, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आम्हाला संधी दिली याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या शेखर दळवी यांच्यासाठी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये. मित्रांनो, सर्वात आधी आपण कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक रमेशजी सोळसे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होता होत्या, कारण त्यांच्या माध्यमातून 4ही क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचा आपण आभार व्यक्त करू. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय असा संघ आपण पाहतोय शेलू माता 11 भिवंडी संघ. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. अभिनंदन. सर्व टीमचे खेळाडू आपण या. रोख रक्कम 1,00,000 रुपये धनराशी व त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी घेऊन आपण सन्मानित करतोय. शेळू माता की शेलू माता भिवंडी संघ. अभिनंदन. 1,00,000 रुपये धनराशी व त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण तुम्हाला सन्मानित